हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बद्दल इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत. ओके, फर्स्ट एमसीक्यू आपल्या स्क्रीन समोर आहे, जो की या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड इज अ स्ट्रॉंगेस्ट ॲट. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग कुठं असेल याच्याबद्दल आपल्याकडे क्वेश्चन आहे. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय असतं, जे काही फ्लक्स असतं, जे काही मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असते ती स्ट्रॉंग कुठं असेल. मग आपल्याला माहिती असतं जो काही मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटचे दोन पोल आहेत, एक पोल असेल नॉर्थ पोल आणि दुसरा असेल साऊथ पोल. आता या पोल पासून आपण यांना जर ब्रेक करायला गेलो तर अगेन याचं फर्दर दोन पोल मध्ये डिव्हायडेशन होईल. आता जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल, जे काही मॅग्नेटिक फ्लक्स असतील, ज्या काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील, त्या काय करतील, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ अँड एंड ऑन साऊथ. पण कुठं, आउटसाइड द मॅग्नेटिक मटेरियल. पण इनसाइड द मॅग्नेटिक मटेरियल त्यांचा जो काही पाथ आहे तो पाथ कसा असेल बघा, साऊथ पासून नॉर्थ कडे असेल. म्हणजे या अशा पद्धतीने असतील. अगेन ह्या कशा असतील, क्लोज्ड नेचरच्या असतील आणि कशा असतील, कंटिन्युअस असतील. म्हणजे यांचा लूप कसा असेल तर क्लोज्ड असेल. यांना आपला पाथ काय करायला लागेल, कंप्लीट करावा लागेल. ह्या अशा पद्धतीने काय असतील बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असतील. मग या नॉर्थ पोल पासून निघतील आणि साऊथ पोल कडे जातील, नॉर्थ पोल पासून निघतील आणि साऊथ कडे जातील. पण कुठं, तर आउटसाइड द मटेरियल. बट इनसाइड द मटेरियलचा विचार केला तर इनसाइड द मटेरियल त्यांचा पाथ कसा असतो बघा, हा साऊथ पासून नॉर्थ कडे असतो. आता मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग कुठे असेल तर या ठिकाणी आपण नॉर्थला विचार केला तर नॉर्थच्या केसमध्ये आपल्याला काय दिसते बघा, या ठिकाणी ज्या काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या कशा आहेत बघा, जास्त आहेत, म्हणजे हायर आहेत. म्हणजे या ठिकाणी जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे ती काय झालेली असेल, क्राउडेड झाली असेल. त्याच पद्धतीने साऊथ पोलचा विचार केला तर या साऊथ पोलच्याही ठिकाणी ज्या काय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत या कशा आहेत बघा, हायर आहेत म्हणा किंवा लार्ज आहेत म्हणा. म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय झाले, क्राउडेड झाले, जास्त जमा झालेले आहेत. जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या ठिकाणी जास्त असतील म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स या ठिकाणी जास्त असेल. जर मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असेल याचाच अर्थ त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशा असेल, स्ट्रॉंग असेल. मग मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग कुठे असेल तर नॉर्थ पोलला असेल आणि साऊथ पोलला असेल. दोन्ही पोलला जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल ते मॅग्नेटिक फील्ड कसे असेल, स्ट्रॉंगच असेल आणि ती इक्वल असेल. का, कारण दोन्ही पोलचे जे काही पोल स्ट्रेंथ असते ती पोल स्ट्रेंथ कशी असते बघा, इक्वल असते. म्हणजे अट्रॅक्शन करण्याची प्रॉपर्टी दोन्ही पोलची काय असते, सेम असते. किंवा रिपल्शन करण्याची प्रॉपर्टी दोन्ही पोलची काय असते, सेम असते. म्हणजे फील्ड इज ऑलवेज स्ट्रॉंगेस्ट ऍट द बोथ द पोल. दोन्ही पोलला कसे असेल, फील्ड स्ट्रॉंगर असेल. आणि जसं आपण या पोल पासून दूर जाऊया तसं फील्ड काय होईल, वीक आणि वीक होत जाईल. म्हणजे पोल पासून आपण जसं दूर जाऊया तसं फील्ड वीक होईल आणि जसं आपण पोलच्या जवळ जाऊया तशी फील्ड स्ट्रॉंगर होईल. म्हणजे या केसमध्ये करेक्ट आन्सर काय असेल, मिडलला असेल. का, तर मिडलला सगळ्यात वीक फील्ड असेल. फॉर एक्झाम्पल इथं मिडलला म्हणा, इथं मिडलला म्हणा, इथं मिडलला म्हणा, जी काय फील्ड असेल ती फील्ड कशा असेल, वीक असेल. नॉर्थ पोलला असेल का, तर नॉर्थ पोलला असेल, पण फक्त नॉर्थला असेल का, तर नाही. साऊथ पोलला असेल का, तर साऊथ पोलला स्ट्रॉंग असेल, पण फक्त साऊथला असेल का, नाही. ऑप्शन नंबर 4 पहा, बोथ द पोल मध्ये जी काही फील्ड आहे ती फील्ड कशा असेल, स्ट्रॉंगेस्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, जो की आहे अ मुव्हिंग चार्ज प्रोड्यूस. आता मुव्हिंग चार्ज काय प्रोड्यूस करेल, जो काही मुव्हिंग चार्ज असतो तो मुव्हिंग चार्ज म्हणजेच काय, तर चार्ज इन मोशन आहे. कसा, चार्ज इन मोशन. चार्ज इन मोशन म्हणजे जो काही चार्ज आहे तो चार्ज कसा आहे बघा, चेंज इन नेचरचा आहे. म्हणजे तो काय होतो बघा, चेंज इन नेचर होतोय. म्हणजे तो चेंज होतोय, म्हणजेच तो काय आहे तर अल्टरनेटिंग क्वांटिटी आहे. आता मुव्हिंग चार्ज असू द्या किंवा चार्ज हा स्टेशनरी असू द्या, चार्ज हा मुव्हिंग असू द्या किंवा चार्ज हा स्टेशनरी चार्ज असू द्या, तो चार्ज काय करेल बघा, इलेक्ट्रिकल फील्ड तर या ठिकाणी तयार करेलच करेल. का, कारण जो काही चार्ज स्टेशनरी असतो तो कोणाचा असतो, डीसीचा असतो. मग डीसीची ही इलेक्ट्रिकल फील्ड असते. मग चार्ज हा मुव्हिंग कोणाच्या केसमध्ये असतो, तर एसीचा असतो. मग एसी हे काय करते, इलेक्ट्रिकल फील्ड तयार करते. पण व्हॉट अबाउट मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड साठी जो काही चार्ज आहे त्या चार्जने काय व्हायला पाहिजे, तर चेंज इन नेचरचं व्हायला पाहिजे. म्हणजे चार्ज कसा असायला पाहिजे, तर मुव्हिंग नेचरचा असायला पाहिजे. तर आणि तरच या ठिकाणी काय होईल, करंट हा चेंजिंग नेचरचा असेल. अगेन करंट जर चेंजिंग नेचरचा असेल तर फ्लक्स सुद्धा काय असेल, चेंजिंग नेचरचा असेल. म्हणजेच जर चार्ज हा मुव्हिंग नेचर असेल तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड पण तयार होईल आणि इलेक्ट्रिक फील्ड पण तयार होईल. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया.
Which of the following is not true for magnetic field lines? Magnetic field साठी खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे? Magnetic field lines orients from the north to south pole. हे स्टेटमेंट कसं आहे? तर बरोबर आहे, कारण आउटसाइड द मटेरियल जो काय पाथ आहे तो पाथ कसा असतो? नॉर्थ पासून साऊथ कडे असतो. Magnetic field lines are closed and continuous. हे स्टेटमेंट बरोबर आहे. Two field lines can intersect each other. हे स्टेटमेंट अगदी चुकीचं आहे. ज्या काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स नेव्हर क्रॉस इच अदर, म्हणजे त्या एकमेकांना कधीच क्रॉस करत नाहीत. ओके, म्हणजे या ठिकाणी जे काही याचा आन्सर असेल ते आन्सर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 3 हे याचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. ओके, म्हणजे खालीलपैकी कोणतं चुकीचं स्टेटमेंट आहे, नॉट ट्रू आहे, तर ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. The magnetic field lines inside a current carrying solenoid are in the form of. आता इनसाइडला म्हणतोय कुणाच्या, तर करंट कॅरिंग सोलेनोइडच्या इनसाइडला म्हणतोय. या ठिकाणी हा काय असेल बघा, अशा पद्धतीनं करंट कॅरिंग सोलेनोइड असेल. आता या केसमध्ये या ठिकाणी सपोज नॉर्थ असेल, या ठिकाणी साऊथ असेल, या ठिकाणी करंट घेतलेला असेल. इनसाइडला ज्या काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील त्या मॅग्नेटिक फील्डचा जो काही पाथ असेल तो पाथ कसा असेल बघा, स्ट्रेट लाईन असेल, म्हणजे त्या कशा असतील बघा, पॅरलल असतील, स्ट्रेट लाईन असतील. ओके, ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. द सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डचा सोर्स काय असेल, ऑप्शन नंबर 1 आहे आयसोलेटेड पोल, ऑप्शन नंबर सेकंड आहे स्टॅटिक इलेक्ट्रिकल चार्ज, ऑप्शन नंबर 3 आहे करंट लूप. आता या तिन्ही ऑप्शन कडे आपण बारकाईने पाहिलं तर फर्स्ट ऑप्शन मध्ये दिलेला आहे आयसोलेटेड मॅग्नेटिक पोल. आता जे काही मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटचे 2 पोल आहेत. फॉर एक्झाम्पल हा नॉर्थ असेल, हा या ठिकाणी साऊथ असेल. हे जे काय पोल आहेत हे पोल एका मॅग्नेटचे आहेत. जर या मॅग्नेटला आपण ब्रेक करायला गेलो तर फर्दर याचं फॉर्मेशन होईल नॉर्थ साऊथ, याचंही फॉर्मेशन होईल साऊथ आणि नॉर्थ मध्ये. फर्दर याला आपण ब्रेक केलं तर फर्दर याचे नॉर्थ साऊथ, फर्दर याचे नॉर्थ साऊथ, फर्दर याचे अगेन याला ब्रेक केलं तर याचेही नॉर्थ साऊथ आणि नॉर्थ साऊथ या ठिकाणी पोल तयार होतील. म्हणजे जितक्या वेळेला ब्रेक करूया तितक्या वेळा याच्यामध्ये पोलचं फॉर्मेशन होईल, पोलची पेअर तयार होईल. ऑप्शन नंबर 1 सांगतोय आयसोलेटेड मॅग्नेटिक पोल, म्हणजे जे काही पोल आहेत ते पोल एकमेकांपासून आयसोलेट केलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर या मॅग्नेटला आपण ब्रेक केलं तर या ठिकाणी हा एक नॉर्थ पोल तयार होईल आणि या ठिकाणी एक साऊथ पोल तयार होईल. अरे ही मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टीज नाही आहे. असा कोणताच मॅग्नेटिक मटेरियल एक्झिस्ट नाही आहे की जो आयसोलेटेड फॉर्म मध्ये असेल, म्हणजे त्याचे पोल एकमेकांपासून सेपरेट आउट केलेले असतील. त्यांना एकमेकांपासून सेपरेट करणं डिफिकल्ट आहे, आपण करू शकत नाहीये, इम्पॉसिबल आहे, असत्य गोष्ट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा ऑप्शन करेक्ट नसेल. स्टॅटिक इलेक्ट्रिकल चार्ज कोणता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल का, तर नाही. चार्जने काय व्हायला पाहिजे, चेंजिंग नेचरचा चार्ज असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 करंट लूप, जो काही करंट लूप आहे तो करंट लूपच्या माध्यमातून आपण काय करतो बघा, मॅग्नेटिक फील्डचा सोर्स आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. कारण जो काही करंट लूप आहे तो करंट लूप म्हणजेच काय आहे, करंटचं लूप आहे आणि ते कसं असतं तर चेंज इन नेचरचं असतं. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे. Fleming right hand rule is used to determine the direction of the flow of the induced current when the direction of dash dash and the direction of dash dash is known. फ्लेमिंगचा राईट हँड रूल आपल्याकडे दिलेला आहे. मग फ्लेमिंगच्या राईट हँड नुसार जो काही थंब आहे तो थंब काय सांगतो, द मोशन ऑफ द कंडक्टर. त्यानंतर फर्स्ट फिंगर काय सांगते, तर फर्स्ट फिंगर मॅग्नेटिक फील्ड सांगते. आणि जे काही मिडल फिंगर आहे किंवा जी काही सेकंड फिंगर आहे ती सेकंड फिंगर काय सांगण्याचा प्रयत्न करते, तर जे काही इंड्युस्ड ईएमएफ आहे, जो काही इंड्युस्ड करंट आहे त्याची डायरेक्शन सांगण्याचा प्रयत्न करते. मग या ठिकाणी सांगितलेलं काय आहे, इंड्युस्ड ईएमएफ दिलेला आहे व्हेन द डायरेक्शन ऑफ डॅश डॅश अँड डायरेक्शन ऑफ डॅश डॅश इज नोन. मग आपल्याला माहिती काय पाहिजे, बाकीच्या 2 गोष्टी, तर आपल्याला एकतर फील्ड पाहिजे माहिती असणारी आणि एकतर मोशन पाहिजे, म्हणजेच मोशन ऑफ द कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. If a magnetic material is having a magnetic susceptibility
chi is equal to -1, then the relative magnetic permeability mu t and the type of magnetic material is. आपण याच्याबद्दल एक इम्पॉर्टंट रिलेशन पाहिलं होतं, जे काही रिलेटिव्ह परमेबिलिटी आहे मटेरियलचे, त्यानंतर ससेप्टिबिलिटी आहे, याच्यामध्ये जे काही रिलेशन होतं ते रिलेशन आपण पाहिलं होतं. म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस काय, हे रिलेशन या ठिकाणी आपण पाहिलं होतं. या ठिकाणी मॅग्नेटिक मटेरियलची ससेप्टिबिलिटी दिलेली आहे किती, तर -1 दिलेली आहे. देअरफॉर म्यू आर इज इक्वल टू 1 मायनस ऑफ 1, म्हणजे 1 प्लस मायनस ऑफ 1 करूया आपण, कारण हा एक्स जो काय आहे तो काय इज इक्वल टू -1 दिलेला आहे. हा +1 आणि हा -1, रिलेटिव्ह परमेबिलिटी या ठिकाणी काय होईल बघा, 0 होईल. आता जर रिलेटिव्ह परमेबिलिटी या ठिकाणी 0 असेल तर आपण प्रिव्हियस सेशन मध्ये ज्या वेळेस मटेरियलचं क्लासिफिकेशन पाहत होतो, ते मटेरियलचं क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं ऑन द बेसिस ऑफ द रिलेटिव्ह परमेबिलिटी. आता रिलेटिव्ह परमेबिलिटीच्या बेसिस वरती मटेरियलचं क्लासिफिकेशन कसं असतं, तर जर म्यू आर इज ग्रेटर दॅन 1 असेल बट लेस दॅन 1.1 असेल, म्हणजे 1 पासून 1.1 पर्यंत असेल, त्याला आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक मटेरियल, त्यालाच आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक मटेरियल. जर म्यू आर ही लेस दॅन 1 असेल तर त्याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक मटेरियल. आणि जर म्यू आर ही खूपच ग्रेटर दॅन असेल, म्हणजे 1000 पासून 100 पासून 1000 पर्यंत असेल, त्याला आपण म्हणतो फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आपण काय म्हणतो बघा, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. जर हे रिलेटिव्ह परमेबिलिटी या ठिकाणी 0 येत असेल, विच इज लेस दॅन 1 आहे, जर ही लेस दॅन 1 असेल तर हे मटेरियल कोणता असेल, तर हे मटेरियल असेल डायमॅग्नेटिक मटेरियल. कोणता, तर डायमॅग्नेटिक मटेरियल. अगेन आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बद्दल हे आपण बोललो होतो. पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे काही मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असेल, म्हणजे काय इज ग्रेटर दॅन काय असेल, 1 असेल, आणि हा कसा असेल, तर हा पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ससेप्टिबिलिटी कशी असेल, पॉझिटिव्ह असेल. डायमॅग्नेटिक मटेरियलसाठी जी काही ससेप्टिबिलिटी असेल, ती ससेप्टिबिलिटी कशी असेल बघा, ही लेस दॅन 1 असेल, म्हणजे या ठिकाणी कसं असेल, निगेटिव्ह असेल. ससेप्टिबिलिटी ज्यावेळेस या ठिकाणी निगेटिव्ह दिली होती, त्याच वेळेस या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे होतं की मटेरियल कोणता असेल, तर डायमॅग्नेटिक मटेरियल असेल. हे आपल्याला या ठिकाणी गोष्ट लगेच लक्षात द्यायला पाहिजे होती. आणि लास्टला फेरोमॅग्नेटिक मटेरियलची जी काही ससेप्टिबिलिटी असेल, ती ससेप्टिबिलिटी कशी असेल बघा, व्हेरी हाय असेल, म्हणजे कशी असेल बघा, व्हेरी हाय असेल. ओके, म्हणजे ग्रेटर दॅन 1 तर असेलच, पण व्हेरी हाय असेल. ऑप्शनचा कोणता करेक्ट असेल, म्यू आर इज इक्वल टू काय असेल, तर इज इक्वल टू 0 असेल. मटेरियल कोणता असेल, तर डायमॅग्नेटिक मटेरियल असेल. आता हे डायमॅग्नेटिक मटेरियल असेल, ससेप्टिबिलिटी -1 असेल, मग -1 ही ससेप्टिबिलिटी कुणाची असते, तर ही ससेप्टिबिलिटी असते सुपर कंडक्टरची. कोणाची असते, तर सुपर कंडक्टर. म्हणजे त्यांचा जी काही रेजिस्टिव्हिटी असेल, ती रेजिस्टिव्हिटी किती असेल, 0 असेल, म्हणजे याची कंडक्टिव्हिटी किती असेल, अप्रॉक्सिमेट इन्फायनाइट असेल, म्हणजे रेजिस्टन्स हा अप्रॉक्सिमेट इक्वल टू 0 असेल, म्हणजेच निग्लिजिबल असेल, म्हणजेच कोणत्याही पद्धतीचं ऑपोजिशन त्याला नसेल, याला म्हणायचं सुपर कंडक्टर. मग आयडियली सुपर कंडक्टरच्या केसमध्ये जी काही ससेप्टिबिलिटी असते, ती ससेप्टिबिलिटी किती असते, -1 असते. हा एक क्वेश्चन आपल्याला एक्झामला विचारला जातो. अगेन सुपर कंडक्टरच्या इनसाइडला जे काही मॅग्नेटिक फील्ड असेल, ती मॅग्नेटिक फील्ड सुद्धा किती असते बघा, 0 असते. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे सुपर कंडक्टरचा. त्यानंतर याच्याबद्दल इम्पॉर्टंट डिस्कशन केलं आहे. मटेरियलचे टाईप आपण पाहिलेलं आहे, फेरोमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक. फेरोमॅग्नेटिक मटेरियलची जी काही रिलेटिव्ह परमेबिलिटी असते, ती 100 पासून 1000 पर्यंत असते. फॉर एक्झाम्पल आयर्नची जी काही रिलेटिव्ह परमेबिलिटी आहे, ती 7 to 8000 टाइम्स ऑफ एअर आहे. याचा अर्थ एअर पेक्षा 7000 ते 8000 पटीनं जास्त ते फ्लक्सला पॅसेज देऊ शकतं, फ्लक्सला पास करू शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे. इमॅजिन अ करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर with a magnetic field or lines of in anti-clockwise direction, then the direction of the current is. आता काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी इमॅजिन करायला सांगितलेलं आहे, a straight current carrying conductor with a magnetic field lines are anti-clockwise direction. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर सांगितलेला आहे, आणि याच्यामध्ये ज्या काही मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सांगितलं अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. तर यातून जो
काही करंट फ्लो होणार असेल तो करंटची डायरेक्शन काय असेल, अशा पद्धतीचा आपल्याकडे क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल जर जनरल डिस्कशन करायला गेलो तर फॉर एक्झाम्पल हा करंट आहे, या करंटची डायरेक्शन जर मी या ठिकाणी अपवर्ड घेतलेली असेल, इथून करंट कसा फ्लो होतोय तर अपवर्ड फ्लो होतोय. जर करंट हा अपवर्ड डायरेक्शनने फ्लो होत असेल तर करंटच्या डायरेक्शनमध्ये मी थंब ठेवतो आणि जे काही कर्ल फिंगर आहेत ते कर्ल फिंगर काय करतील मला तर डायरेक्शन येतील कोणाचे, मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन येतील. म्हणजे या केसमध्ये जी काय मॅग्नेटिक फील्ड असेल ती मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, इथून आत जाईल अशा पद्धतीनं आणि इथून बाहेर येईल. म्हणजे या केसमध्ये डायरेक्शन कशी झाली तर याची डायरेक्शन झाली अँटी क्लॉकवाईज. कसे तर अँटी क्लॉकवाईज. सिमिलर फॅशन मध्ये जर मी या ठिकाणी अगेन काय केलं बघा, अगेन जर या ठिकाणी मी कंडक्टर घेतला, सेमच कंडक्टर या ठिकाणी घ्यायला गेलो मी आणि त्या कंडक्टरमध्ये फक्त जर मी करंट चेंज केला, फक्त काय करतोय बघा करंट चेंज करतोय. हा मी कंडक्टर घेतला, याच्यामधून करंट हा डाउनवर्ड दिशेने फ्लो करतोय. जर हा करंट डाउनवर्ड असेल तर कर्ल फिंगर काय करतील अशा पद्धतीने काय होतील रोटेट होण्याचा प्रयत्न करतील. या केसमध्ये जी काही फील्ड आहे ती फील्ड कशा असेल बघा क्लॉकवाईज फील्ड असेल. कशा असेल तर क्लॉकवाईज फील्ड असेल. मग या केसमध्ये सांगितलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड कशा आहे अँटी क्लॉकवाईज आहे. मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉकवाईज कधी असेल तर जर करंट डायरेक्शन ही अपवर्ड असेल तर. मग आपण कशाचे साइन डिटरमाइन करतो तर ऑप्शन मध्ये पाहिलं तर आपल्याला ऑप्शन दिसेल बघा द राईट हँड थंब रूल अँड इट वुड बी डाउनवर्डला असेल का तर नाही. द लेफ्ट हँडचा तर उपयोगच नाही, इथंही उपयोग नाही. राहिला ऑप्शन कोणता थर्ड, द राईट हँड थंब रूल अँड इट वुड बी इन द अपवर्ड डायरेक्शन. राईट हँड थंब रूल नुसार असेल आणि ती कसे असेल तर अपवर्ड डायरेक्शनला करंट असेल. ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे. ओके, जर काय स्टेटमेंट आहे स्टेटमेंट आपण जे काय आपण डिस्कशन केलं डिस्कशन नुसार बघा करंट कसा पाहिजे अपवर्डला पाहिजे. कर्ल फिंगर कशा आहेत अशा आहेत. जी काय फील्ड आहे ती फील्ड कशा आहे बघा काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच या ठिकाणी कशा आहे तर अँटी क्लॉकवाईज मध्ये आहे, जी की या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, हे जे काय आहे त्यांना म्हणतो आपण कर्ल फिंगर. यास देते द डायरेक्शन ऑफ द magnetic field. Okay, next question, by which law the direction of the induced EMF will be identified. आता इंड्यूस्ड EMF ची डायरेक्शन आपण कशाच्या साहाय्याने आयडेंटिफाय करतो तर ऑप्शन पहा फॅराडेचा फर्स्ट लॉ, फॅराडेचा सेकंड लॉ, लेन्झ लॉ, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल याच्या साहाय्याने आपण करतो का तर जे काही डायरेक्शन आहे ते इंड्यूस्ड EMF आपण फाइंड आउट करतो कशाच्या साहाय्याने तर लेन्झ लॉ नुसार आपण काय करतो बघा डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड EMF फाइंड आउट करतो. म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड याचा काय असेल बघा करंट करेक्ट आन्सर असेल. फॅराडेचा फर्स्ट लॉ काय सांगतो तर EMF कधी आणि कसा इंड्यूस होईल. सेकंड लॉ काय देतो तर आपल्याला त्याचे मॅग्नेटिक देतो आणि जो काही फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे तो फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपण DC मोटरच्या केसमध्ये इंड्यूस्ड EMF ची इंड्यूस्ड करंट डायरेक्शन आपण फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे which law or rule states that the magnitude of the induced EMF is directly proportional to the rate of change of flux linkage. म्हणजेच E is directly proportional to d of dt of n phi असा कोणता लॉ सांगतो तर याच्याबद्दल मी डिस्कशन केला होता की फॅराडेचा सेकंड लॉ सांगतो आपल्याला की magnitude of the induced EMF is directly proportional to the rate of change of flux linkage. म्हणजे फॅराडेचा सेकंड लॉ कुठे आहे तर इथं आहे. ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट आन्सर असेल. ओके, म्हणजे E इज इक्वल टू n d phi बाय dt ही झाली त्याची मॅग्नेट्यूड. जर इथं मायनस साइन दिला तर मायनस साइन काय करेला डायरेक्शन या ठिकाणी इंड्यूस्ड EMF चे सांगेला विच इज काय असेल ऑलवेज अपोजिट असेल कुणाच्या जो काही त्याला कॉज करतोय जो काही त्याला तयार करतोय जो काही त्याला निर्माण करतोय. म्हणजे हा निर्माण कोणामुळे होतोय तर हा चेंज इन फ्लक्स मुळे निर्माण होतोय. पण चेंज इन फ्लक्स कोणामुळे तयार होतोय तर तो चेंज इन फ्लक्स हा चेंज इन करंट नेचर मुळे तयार होतोय. म्हणजे ऍक्च्युअली हा करंटलाच अपोज करण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल डज नॉट इंडिकेट. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय इंडिकेट करत नाही. द डायरेक्शन ऑफ द करंट फ्लो इन द कंडक्टर इंडिकेट करतो यस करतो. व्होल्टेज इन द कंडक्टर तर नाही इंडिकेट करत. द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स दाखवतो बी फर्स्ट फिंगर. द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर यस दाखवतो. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल याचं करेक्ट आन्सर असेल. म्हणजे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जो काय व्होल्टेज आहे तो व्होल्टेज या ठिकाणी दाखवत नाहीये. ओके,
The direction of the force in a current carrying conductor can be determined by. आता डायरेक्शन ऑफ फोर्स इन अ करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टरच्या केसमध्ये फोर्सची डायरेक्शन आपण कशाच्या सहाय्याने डिटरमाइन करू शकतो. बघा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फॅराडेज लॉ, फ्लेमिंग्स फर्स्ट रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. या केसमध्ये जर करेक्ट आन्सर काय असेल, जे काही फोर्स आहे ते फोर्स आपण कशाच्या सहाय्याने फाइंड आउट करूया, तर फोर्स इज आपण फाइंड करतो फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार. ओके, which term in a magnetic circuit is analogous to the electrical term current. आता अनलॉजी आहे, करंट सोबत मॅग्नेटिक सर्किट मध्ये अनलॉगस कोण असेल, तर फ्लक्स असेल. अनलॉजी बद्दल मी डिस्कशन केलं होतं. करेक्ट आन्सर काय असेल, फ्लक्स असेल. याच्याच बद्दल डिस्कशन दिलेलं आहे. फ्लक्सचा करंट, फ्लक्स मेजर कशामध्ये केला जातो, तर वेबर मध्ये केला जातो. त्यानंतर करंट कशामध्ये मेजर केला जातो, तर एम्पियर मध्ये. परमियन्स हा रेसिप्रोकल आहे कोणाचा, रिलक्टन्सचा आहे. कंडक्टन्स हा रेसिप्रोकल आहे कोणाचा, रेझिस्टन्सचा. फ्लक्स डेन्सिटी या ठिकाणी असेल, करंट डेन्सिटी या ठिकाणी असेल. परमिएबिलिटी इथं असेल, कंडक्टिव्हिटी इथं असेल, सॉरी हा परमिएबिलिटी कंडक्टिव्हिटी या ठिकाणी रिलक्टन्स असेल, या ठिकाणी रेझिस्टन्स असेल. आता रिलक्टन्सचं युनिट काय असतं, तर एम्पियर टर्न पर वेबर, दॅट इज हेनरीचा इनवर्स. रेझिस्टन्स युनिट काय असतं, ओहम असतं. आणि परमियन्स युनिट काय असतं बघा, वेबर पर एम्पियर टर्न, त्यालाच आपण म्हणतो हेनरी. एक्झामला हे युनिट आणि या युनिटवरती क्वेश्चन असतो. अगेन कंडक्टन्सचं युनिट काय असतं बघा, याचा मोह म्हणा किंवा सिमेन्स म्हणा, हे काय असतं, कंडक्टन्सचं युनिट असतं, कंडक्टन्स. ओके, आपल्याला हा जो काही चार्ट आहे तो चार्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हिस्टेरेसिस इज द फेनोमेनन ऑफ डॅश डॅश इन मॅग्नेटिक सर्किट. आता मॅग्नेटिक सर्किट मध्ये हिस्टेरेसिस हा कशाचा फेनोमेनन आहे. ऑप्शन फर्स्ट लॅगिंग बी बिहाइंड एच, ऑप्शन सेकंड लॅगिंग एच बिहाइंड बी, ऑप्शन नंबर थर्ड सेटिंग ऑफ द कॉन्स्टंट फ्लक्स, ऑप्शन नंबर फोर्थ नन ऑफ द अबोज. आता हिस्टेरेसिस मध्ये मी सांगितलं, हिस्टेरेसिस इज द फेनोमेनन इन विच फ्लक्स डेन्सिटी बी लॅग्स बिहाइंड एच. याचा अर्थ काय होता, तर याचा अर्थ असा होता का, बी लॅग करतं एच ला, तर याचा अर्थ असा कधीच नव्हता. याचा अर्थ कसा होता, तर ज्या वेळेस मॅग्नेटायझेशन फोर्स एच इज इक्वल टू 0 आहे, त्यावेळेस बी हा नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे बी 0 होत नाहीये, म्हणजे त्याची जी काय फील्ड आहे ती फील्ड डीमॅग्नेटाइज होत नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी फील्ड राहते, त्याच्यामध्ये काहीतरी फ्लक्स राहते, त्यालाच आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हणतो. म्हणजे जर सोर्स आपण काढून घेतला तरी पण त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड राहते, यालाच आपण म्हणतो लॅगिंग ऑफ बी बिहाइंड द एच. बी हा पाठीमागे राहतोय कुणाच्या, तर एचच्या. का, तर एच 0 ला गेला तरी पण आपण बी 0 ला जात नाहीये. ओके, म्हणजे काय असेल, तर लॅगिंग ऑफ बी बिहाइंड द एच. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फ्लक्स पर स्क्वेअर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज. म्हणजे फ्लक्स डिवायडेड बाय एरिया इज इक्वल टू काय असते, तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक रिलक्टन्स, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ऑप्शन नंबर काय असेल, तर ऑप्शन नंबर फोर्थ इज द राईट आन्सर असेल. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजेच काय, तर ती एक प्रकारची फील्ड आहे, त्याच्या सराउंडिंगला किती एरियामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आहेत. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजेच काय आहे, तर एच आहे, which is equal to Ni divided by L. युनिट काय, एम्पियर टर्न पर मीटर. मॅग्नेटिक रिलक्टन्स S is equal to L divided by म्यू नॉट म्यू आर ए. युनिट काय, एम्पियर टर्न पर वेबर. ओके, या सर्व गोष्टी आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. अगेन मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी युनिट काय असतं, याचं युनिट एक्झामला विचारलं जातं, वेबर पर मीटर स्क्वेअर, विच इज नथिंग बट द, त्यालाच आपण काय म्हणतो, टेस्ला असं म्हणतो. जेईच्या एक्झामला स्ट्रेट फॉरवर्ड युनिट वरती क्वेश्चन विचारला जातो. इन द लेफ्ट हँड रूल 4 फिंगर ऑलवेज रिप्रेझेंट. आता लेफ्ट हँड रूल असू द्या किंवा राईट हँड रूल असू द्या, लेफ्ट हँडची 4 फिंगर म्हटलं की ही झाली, राईट हँडची 4 फिंगर म्हटली की ही झाली. म्हणजे 4 फिंगर ऑलवेज इंडिकेट मॅग्नेटिक फील्ड. ऑप्शन नंबर थर्ड याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, इफ द कंडक्टर इज मूव्ड इन अ स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड देन द EMF इज इंड्यूस्ड इन इट, सच EMF इज नोन ॲज. आता या ठिकाणी काय केलेलं बघा, स्टेटमेंट व्यवस्थित वाचायचं आहे.
इफ अ कंडक्टर इज मूव्ड, म्हणजे कंडक्टरला काय केलेलं आहे, मूव्ड केलेलं आहे, म्हणजे त्याला काय केलेलं आहे, मोशन मध्ये नेलेलं आहे. म्हणजे कंडक्टर हा कशामध्ये आहे, तर कंडक्टर हा मोशन मध्ये आहे. जेव्हा पण कंडक्टर हा मोशन मध्ये असेल त्यावेळेस इंड्यूस्ड ईएमएफ तयार होईल, त्याला आपण म्हणतो डायनॅमिकली इंड्यूस्ड ईएमएफ. बाकी वाचायची सुद्धा गरज नाहीये. ओके, बाकी नाही वाचलं तर चालेल का, कारण जर कंडक्टर हा मोशन मध्ये असेल तर फील्ड ही ऑलवेज स्टेशनरी आणि स्टेशनरी असायलाच पाहिजे. कारण जे काही इंडक्शन आहे, जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, त्यामध्ये जो काही ईएमएफ तयार होणार आहे त्यासाठी तीन कंडिशन होत्या, तीन बेसिक रिक्वायरमेंट होत्या. एक तर सेट ऑफ कंडक्टर, दुसरी होती मॅग्नेटिक फील्ड आणि तिसरं होतं त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह स्पेस और टाइम व्हेरिएशन. मग जर याच्यामध्ये स्पेस व्हेरिएशन होत असेल, म्हणजेच कंडक्टर जर मोशन मध्ये असेल तर फील्ड ही बाय डिफॉल्ट स्टेशनरी पाहिजे, जे की या ठिकाणी स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे. म्हणजेच हा इंड्यूस्ड ईएमएफ होईल डायनॅमिकली इंड्यूस्ड ईएमएफ. कुणाच्या केसमध्ये, डीसी अँड एसी जनरेटरच्या केसमध्ये. एक्झॅक्टली याच्यामध्ये जर कंडक्टर हा स्टेशनरी असता आणि फील्ड जर चेंजिंग नेचरचे असते तर हा झाला असता स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ आणि हा झाला असता ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये. ओके, if the conductor is a stationary and the field is a changing varying. आता कंडक्टर कसा दिलेला आहे, स्टेशनरी दिलेला आहे, म्हणजे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो कसा आहे, स्टेडी आहे. हा स्टेडी कोणाच्या केसमध्ये असतो, तर ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये असतो. जर ट्रान्सफॉर्मर मध्ये तो असेल तर ट्रान्सफॉर्मर मध्ये जो काही इंड्यूस्ड ईएमएफ होतो तो कसा असतो, तर स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. Which of the following laws state that whenever the magnetic flux linked with a conductor or coil changes, an EMF is induced in it. आता हा लॉ या ठिकाणी महत्वाचा आहे. मी सांगितलं होतं फॅराडेचे दोन लॉ आहेत, फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि फॅराडेचा सेकंड लॉ. फॅराडेचा फर्स्ट लॉ सांगेल की ईएमएफ कधी आणि कसा इंड्यूस होईल, आणि फॅराडेचा सेकंड लॉ काय करतो, त्या इंड्यूस्ड ईएमएफ ची मॅग्निट्यूड देण्याचा प्रयत्न करतो. आता फॅराडेचा फर्स्ट लॉ काय सांगतो, व्हेनेवर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ अ कंडक्टर म्हणा किंवा विथ अ कॉइल चेंजेस, जेव्हा जेव्हा फ्लक्स हे चेंज होतील तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये ईएमएफ तयार होईल. हे स्टेटमेंट दिलेलं आहे फॅराडेच्या फर्स्ट लॉनं. म्हणजे ऑप्शन काय असेल बघा, फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. फॅराडेचा सेकंड लॉ नुसार काय घेतो आपण, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन फाय, म्हणजेच फ्लक्स लिंकेज, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज. ही काय झाली, त्याची मॅग्निट्यूड झाली आहे. ओके, या गोष्टी बारकाईने आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत, एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. Which one of the following law of electromagnetism does not give the direction of the magnetic field? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन खालीलपैकी कोण देत नाही, राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला देतो का डायरेक्शन, तर हा देत नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा काय असेल, करेक्ट आन्सर असेल. हे बाकी सर्व काय देतात बघा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतात. ओके, राईट हँड थंब रूल असेल, फ्लेमिंग लेफ्ट हँड असेल, फ्लेमिंगचा राईट हँड रूल असेल, हे सगळे काय करतात, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ कॅन बी फाउंड बाय. आता इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन आपण कशाच्या पद्धतीने फाइंड करतो, तर डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ फाइंड बाय लेन्झ लॉ नुसार आपण काय करतो, इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. इफ द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू each turn of the coil consisting of 200 turns is a t square minus 3t milliweber, where t is the in seconds, then the induced EMF in the coil at t is equal to 4 second is. आता आपल्याला कॉइल मध्ये इंड्यूस EMF तयार होणारा आपल्याला विचारलेला आहे. आता कॉइल मधला इंड्यूस EMF ची मॅग्निट्यूड कशी असते, E is equal to minus n d phi by dt असते. या ठिकाणी नंबर ऑफ टर्न दिलेले आहेत का, तर दिलेले आहेत. किती, 200 टर्न दिलेले आहेत. म्हणजे नंबर ऑफ टर्न किती झाले, -200
इंटू डी ऑफ डी टी ऑफ, जो काही फ्लक्स आहे तो फ्लक्स कसा होतोय, चेंज इन नेचरचा आहे, म्हणजे टी स्क्वेअर मायनस 3t करा, म्हणजे याचं काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, विच इज इक्वल टू मायनस 200 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ट्वाइस ऑफ टी मायनस 3चे डेरिव्हेटिव्ह काय झालं 3, म्हणजे हा काय झाला इंडू फ्रेम झाला. पण याचे आपल्याला काय विचारलेले आहे, तर t इज इक्वल टू 4 सेकंदला हा किती होईल, मग याच्यामध्ये t इज इक्वल टू 4 ठेवा, म्हणजेच मायनस 200 इंटू 2 इंटू 4 ठेवलं, मायनस 3 केलं, पण हा कशामध्ये आहे, तर मिली वेबर मध्ये आहे, म्हणजे 10 टू द पॉवर काय करायला मायनस 3 ठेवा, म्हणजेच आन्सर काय येईल बघा, मायनस 200 इंटू हा 4 दुनी 8 मायनस 3 5 इंटू 10 टू द मायनस 3 या ठिकाणी होईल, म्हणजेच याचा आन्सर काय येईल बघा, 5 दुनी 10 म्हणजेच मायनस 1 व्होल्ट हा काय येईल बघा, याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल, जो की इंड्यूस्ड ईएमएफ या केसमध्ये असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द EMF इंड्यूस्ड इन अ 200 टर्न्स ऑफ कॉइल विथ अ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ 0.16 मीटर स्क्वेअर, if the magnetic field through the coil changes from 0.1 Weber per meter square to 0.50 Weber per meter square at a uniform rate over a period of 0.02 सेकंद. या ठिकाणी अगेन आपल्याला काय विचारलेले आहे, EMF इंड्यूस झालेलीची मॅग्निट्यूड विचारलेली आहे, म्हणजे E इज इक्वल टू मायनस एन डी फाय बाय डी टी आपल्याकडे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं काय काय आहे, तर याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न दिलेला आहे तर 200 दिलेला आहे, क्रॉस सेक्शन एरिया आपल्याकडे दिलेला आहे 0.16 मीटर स्क्वेअरचा दिलेला आहे. इफ द मॅग्नेटिक फील्ड थ्रू द कॉइल चेंजेस फ्रॉम 0.10 वेबर पर मीटर स्क्वेअर, 10 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय दिलं आहे, फ्लक्स डेन्सिटी दिलेली आहे, म्हणजे जे काही फ्लक्स डेन्सिटी मध्ये चेंज होतो तो चेंज दिलेला आहे, तो किती दिलेला आहे, तर 0.10 पासून 0.50 वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये दिलेला आहे, म्हणजे जे काही बी चेंज आहे ती बी चेंज किती होते बघा, इज इक्वल टू 0.50 मायनस 0.10 विच इज इक्वल टू 0.40 वेबर पर मीटर स्क्वेअर. हे काय झालं बघा, जे काय फ्लक्स डेन्सिटी आहे त्या फ्लक्स डेन्सिटी मधला चेंज झाला, यालाच आपण रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स डेन्सिटी असंही म्हणूया. ओके, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स डेन्सिटी किती आहे, तर 0.40 वेबर पर मीटर स्क्वेअर आहे, पण आपल्याला पाहिजे काय, तर आपल्याला डी फाय पाहिजे, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स पाहिजे. मग यानुसार आपल्याला माहिती पाहिजे जो काय फ्लक्स डेन्सिटी असते बी इज इक्वल टू फाय बाय एन, त्यानुसार जो काय फाय असेल तो फाय इज इक्वल टू काय होईल, बी इंटू ए. देअरफॉर जो काही डी फाय आहे तो डी फाय आपण लिहू शकतो का बघा, डी ऑफ फाय इज इक्वल टू या ठिकाणी काय होईल, डी ऑफ बी इंटू ए. डी ऑफ बी म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स डेन्सिटी आहे, हा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स आहे, विच इज इक्वल टू डीबी किती आहे 0.4 इंटू एरिया किती आहे तर 0.16 मीटरचा स्क्वेअर आहे, विच इज इक्वल टू काय होईल 0.064 वेबर हा काय होईल बघा आपल्याकडे चेंज इन फ्लक्स होईल, यालाच आपण डी ऑफ फाय असं म्हणतो. ओके, आपल्याकडे डी ऑफ फाय आला, म्हणजे हा आहे हा आहे. आता डी टी काय आहे, तर जो काही चेंज इन टाइम आहे कसा आहे तर युनिफॉर्म आहे, कितीचा आहे 0.02 सेकंदचा आहे, म्हणजे तोही आपल्याकडे आहे. जर या सगळ्या व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये ठेवल्या तर E इज इक्वल टू मायनस ऑफ 200 इंटू डी फाय किती आहे 0.064 डिवायडेड बाय डी टी किती आहे 0.002 आहे. जर याचा आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे जे काय आन्सर येईल ते आन्सर आय थिंक मायनस 640 व्होल्ट. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनचा. ओके, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय होती, आपल्याला फ्लक्स डेन्सिटी दिली होती, आपल्याला कॅल्क्युलेशन कोणाचं करायचं होतं तर फ्लक्सचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ फ्लक्स ऑफ 100 मायक्रोवेबर इन एन ईयर गॅप, लेंथ किती दिलेला आहे 0.2 mm दिलेला आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. द एमएमएफ रिक्वायर्ड इज, याच्यामध्ये आपल्याला एमएमएफ विचारलेला आहे, याच्यामध्ये दिलेलं काय काय आहे, फ्लक्स दिलेला आहे
100 मायक्रोवेबर म्हणजेच 100 इंटू 10 टू द पॉवर -6 वेबर झाला. एअर गॅप मध्ये दिलेला आहे, एअर गॅपची लेंथ दिलेला आहे LG इज इक्वल टू 0.2 mm म्हणजेच विच इज इक्वल टू 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. मग आपल्याला माहिती पाहिजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 टू द पॉवर -2 मीटर. या रिलेशन नुसार जर 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर असेल तर याचा स्क्वेअर म्हणजेच काय 10 टू द पॉवर -2 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटरचा स्क्वेअर होईल. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. विचारलेला आहे MMF. आपल्याला माहिती पाहिजे MMF इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो तर N इंटू I नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट असतो. हा एक फॉर्म्युला असतो. दुसरा फॉर्म्युला काय असतो MMF इज इक्वल टू फ्लक्स इंटू रिलक्टन्स. हा एक दुसरा फॉर्म्युला असतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आता आपल्याला फ्लक्स तर दिलेला आहे, रिलक्टन्स दाखले दिलेला आहे का तर नाही. रिलक्टन्स आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. मग रिलक्टन्स कुणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे तर एअर गॅपचा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग रिलक्टन्स ऑफ एअर गॅप इज इक्वल टू फॉर्म्युला LG डिवाइडेड बाय म्यू नॉट म्यू आर ए. आता म्यू आर फॉर एअर काय असते 1 असते म्हणून म्यू आर या ठिकाणी कॅन्सल होईल. राहील काय LG डिवाइडेड बाय म्यू नॉट इंटू ए राहील. हा झाला एअर गॅपचा रिलक्टन्स. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. LG ची व्हॅल्यू किती आहे 0.2 mm म्हणजेच 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर डिवाइडेड बाय म्यू नॉट किती असतो 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू या ठिकाणी एरिया किती आहे तर 1 इंटू 10 टू द पॉवर -4 आहे. हा आपल्याकडे काय आला बघा रिलक्टन्स ऑफ द एअर गॅप आला. म्हणजे आपल्याला MMF कॅल्क्युलेट करायचा आहे. फ्लक्स ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवल्या तर MMF इज इक्वल टू फ्लक्स आहे 100 मायक्रोवेबर म्हणजे 100 इंटू 10 टू द पॉवर -6 वेबर इंटू रिलक्टन्स आपल्याकडे आला 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3 डिवाइडेड बाय 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू 10 टू द पॉवर -4. जर या सर्वांचा आपण सोल्युशन घेतला, सर्वांचा सिम्प्लिफिकेशन केला तर या ठिकाणी काय होईल बघा न्यूमरेटर मध्ये 100 इंटू 0.2 इंटू 10 टू द पॉवर -9 होईल डिवाइडेड बाय या ठिकाणी 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -11 होईल. आता याची पॉवर जर वरती गेली तर हे काय होईल प्लस होईल म्हणजे 100 इंटू 0.2 इंटू 10 टू द पॉवर +2 डिवाइडेड बाय काय होईल बघा 4 पाय होईल. जर याचं सोल्युशन घेतलं आपण तर याचा आन्सर काय येईल याचा आन्सर येईल 2000 म्हणजे 100 इंटू 0.2 किती येईल 0.2 म्हणजे त्या ठिकाणी किती येईल 100 इंटू 0.2 20 येईल. 20 इंटू 10 टू द पॉवर 2 म्हणजेच 20 इंटू 100 विच इज इक्वल टू 2000 डिवाइडेड बाय 4 पाय येईल विच इज इक्वल टू 500 डिवाइडेड बाय पाय. हे असं काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. आय थिंक ऑप्शन नंबर फर्स्ट याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन अ मैग्नेटाइजिंग फोर्स ऑफ 800 एम्पियर टर्न पर मीटर विल प्रोड्यूस अ फ्लक्स डेंसिटी ऑफ डैश डैश इन द ईयर. आता मैग्नेटाइजेशन फोर्स दिलेला आहे आपल्याकडे किती दिलेला आहे म्हणजेच H दिलेला आहे विच इज इक्वल टू 800 एम्पियर टर्न पर मीटर दिलेला आहे आणि विचारलेलं काय आहे तर B विचारलेला आहे. B इज इक्वल टू किती असेल पण कुठं तर एअर मध्ये विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे जो काही B असतो तो B इज इक्वल टू म्यू टाइम्स ऑफ H विच इज इक्वल टू म्यू नॉट म्यू आर टाइम्स ऑफ H विच इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स ऑफ H. का कारण या केस मध्ये जो काही म्यू आर असतो तो म्यू आर काय असतो ईयर साठी 1 असतो म्हणजेच B इज इक्वल टू म्यू नॉट किती आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू H किती आहे 800 आहे एम्पियर टर्न पर मीटर आहे. म्हणजेच या केस मध्ये काय याचा आन्सर असेल ते आन्सर काय बघा अप्रॉक्सिमेट. आता B आहे
आहे म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये यायला पाहिजे, म्हणजे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर या ठिकाणी -5 इंटू आपण 8 करूया, विच इज इक्वल, जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येईल 1 इंटू 10 टू द पॉवर -3 वेबर पर मीटर स्क्वेअर, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल बघा, याचा आन्सर 1 मिली वेबर पर मीटर स्क्वेअर ह्याचं काय येते बघा, करेक्ट आन्सर येते. जर आपण सोल्युशन घेतलं याचा तर 1 मिली वेबर अप्रॉक्सिमेट याचं काय येते, करेक्ट आन्सर येते. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर, which of the following will be suitable for the demagnetisation of the magnet. आता मॅग्नेटचं काय करायचं, डीमॅग्नेटाइज करायचं, त्यासाठी काय काय आपण यूज करू शकतो, कुलिंग न होतं का तर नाही, हॅमरिंग ऑफ द मॅग्नेट न काय होतं त्या मॅग्नेटचं डीमॅग्नेटेशन होतं, कीप इन कॉन्टॅक्ट द आयर्न होतं का तर नाही, पुटिंग इन वॉटर होतं का तर नाही. ऑप्शन नंबर काय असेल 2 याचा करेक्ट आन्सर असेल. ह्याच्या मेथड आपण पाहिलेलं आहे, तर काय काय आहे, बाय हॅमरिंग, फॉलिंग फ्रॉम द हाईट, त्यानंतर हिटिंग असेल, त्यानंतर अप्लाइंग अल्टरनेटिंग रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आपण काय करतो, अप्लाय रिव्हर्स करंट आपण अप्लाय करतो. ओके, या सगळ्या त्याच्या काय येतात मेथड आहेत. युनिट ऑफ द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, रिलक्टन्स युनिट, रिलक्टन्स इज इक्वल टू एमएमएफ डिवाइडेड बाय फ्लक्स. मग एमएफ युनिट काय असतं, एमएफ इज नथिंग बट द एम्पियर, एनआय डिवाइडेड बाय फाय विच इज इक्वल टू एम्पियर टर्न पर वेबर. ऑप्शन नंबर काय असेल याचा, एम्पियर टर्न पर वेबर. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल. प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल विच अपोजेस टू द इस्टॅब्लिश द फ्लक्स इन इट्स कॉल्ड ॲज. आता फ्लक्सला अपोज करते अशी प्रॉपर्टी कोणाची आहे, तर ती प्रॉपर्टी असते रिलक्टन्सची. ऑप्शन नंबर 3 काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. रिलक्टन्स काय करेल, फ्लक्सला अपोज करण्याचा प्रयत्न करेल. ओके, अशा पद्धतीनं आपण जे काही मॅग्नेटिझम असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असेल, याच्यामध्ये कशा पद्धतीने एक्झामला क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चनचं आपण डिस्कशन केलेलं आहे. यानंतर आपण ॲक्च्युली जो काही आपला ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरला सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही सर्व पाहिलं होतं ते सर्व बेसिक होतं फॉर इलेक्ट्रिकल मशीन. इलेक्ट्रिकल मशीन शिकण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तर आणि तरच आपल्याला इलेक्ट्रिकल मशीन हा विषय सोपा वाटेल. नाहीतर पुढे जाऊन ट्रान्सफॉर्मर आपण डिस्कशन करायला गेलो, त्या ठिकाणी एअर गॅप बद्दल आपण बोलायला गेलो, लेंथ ऑफ एअर गॅप बद्दल बोलायला गेलो, रिलक्टन्स बद्दल बोलायला गेलो, एमएमएफ बद्दल बोलायला गेलो, तर आपल्याला त्या सर्व गोष्टी या ठिकाणी डिफिकल्ट वाटून जातील. म्हणून हे सर्व या ठिकाणी बेसिक शिकणं आपल्याला गरजेचं आहे. नेक्स्ट सेशन पासून आपण ट्रान्सफॉर्मरला सुरुवात करूया. ओके, थँक्यू.